कधीकधी असं होतं ना की आपण अशा परिस्थितीत अडकतो जिथे आपल्या गुणांची, आपल्या मेहनतीची काहीच किंमत नसते. आजची ही बोधकथा बरोबर याच समस्येवर एक खूप मोठा धडा शिकवते. स्वतःचं मूल्य ओळखण्याचा आणि योग्य जागा निवडण्याचा धडा. चला तर मग ही गोष्ट काय आहे ते समजून घेऊया. बघा, प्रत्येक मोठ्या धड्याची सुरुवात कुठून होते, तर एका समस्येतून. आपली ही कथासुद्धा अशाच एका साधकाच्या त्रासातून सुरू होते, जो एका मोठ्या द्विधा मनस्थितीत सापडला आहे. तर गोष्ट सुरू होते एका भिक्षूपासून, जो खूप दुःखी आहे. कल्पना करा, तो खूप प्रयत्न करतोय, पण तरीही त्याच्या पदरी निराशाच येतेय. आणि तो बिचारा गोंधळलेला आहे. त्याला कळतच नाहीये की हे सगळं का होतंय, त्याच्या दुःखाचं मूळ कारण काय आहे. आणि इथे इथे आपल्याला कळतं की त्याच्या दुःखाचं खरं कारण काय होतं. तो ज्या गावात होता तिथले लोक प्रचंड चंचल होते. म्हणजे आज ते एका गुरुला मानायचे तर उद्या भलत्याच कुणाच्या तरी मागे जायचे. आधी ते म्हणायचे पदार्थ नित्य आहे, मग म्हणायचे अमरत्व वगैरे काही नसतं, आणि मग तर थेट नग्न तपस्वींच्या मागे गेले. थोडक्यात काय, तर त्यांच्यात खऱ्या ज्ञानाची पारख करण्याची क्षमताच नव्हती. आणि हाच या कथेचा केंद्रबिंदू आहे. समस्या त्या साधकामध्ये नव्हती, तर त्याच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये होती. तो अशा ठिकाणी होता जिथे चांगल्या वाईटाची, खऱ्या खोट्याची काही पारखच नव्हती. आता साहजिकच निराश होऊन तो आपल्या गुरूंकडे परत येतो. पण त्याचे गुरु काय करतात, ते त्याला थेट उपदेश देत नाहीत. उलट ते त्याला एक खूप जुनी गोष्ट सांगतात. एक अशी गोष्ट ज्यात त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लपलेली होती. चला तर मग आपणही त्या गुरूंसोबत त्या प्राचीन कथेत जाऊया. ही गोष्ट आपल्याला घेऊन जाते हिमालयाच्या अद्भुत आणि रहस्यमयी पर्वतरांगांमध्ये. तर या गोष्टीतली मुख्य पात्र आहेत बोधिसत्व, जे एका ज्ञानी सुवर्णहंसाच्या रूपात आहेत, आणि त्यांचा एक धाकटा भाऊ. ते दोघेही चित्तकूट नावाच्या एका शांत आणि सुंदर पर्वतावर राहत होते. एके दिवशी आकाशात उडताना त्यांना एक अविश्वसनीय दृश्य दिसतं. सोन्याने चमचमणारा एक विशाल पर्वत, त्याचं नाव नेरू. आणि याच क्षणापासून कथेला एक असं वळण मिळतं ज्याची त्यांनी कल्पनाही केली नसेल. आता आपण येतोय या बोधकथेच्या अगदी मध्यवर्ती भागाकडे, जिथे त्या पर्वताचं खरं स्वरूप काय आहे ते उघड होणार आहे. जेव्हा ते दोन्ही हंस त्या पर्वताच्या शिखरावर उतरतात, तेव्हा त्यांच्यासमोर एक अक्षरशः विचित्र सत्य उघड होतं. त्या पर्वताच्या तेजस्वी प्रकाशामुळे तिथला प्रत्येक प्राणी, मग तो कोणीही असो, सोन्यासारखा चमकत होता. आणि उथेच त्या पर्वताची खरी मेख होती. हा पर्वत फक्त बाह्यरूप बदलत नव्हता, तर तो प्रत्येक भेद पुसून टाकत होता. इथे कावळ्यालाही सुवर्णहंसासारखाच मान होता. सामान्य कोल्ह्यांना सिंहा इतकाच सन्मान मिळत होता. मूर्ख आणि हुशार, भित्रे आणि शूर, सगळे एकाच मापात. जणू काही चांगल्या आणि वाईटाची, खऱ्या आणि खोट्याची ओळखच पुसून टाकली होती. धाकटा हंस, जो जास्त चौकस असतो, तो या परिस्थितीतला धोका ओळखतो. त्याला हे सगळं विचित्र वाटतं. आणि मग तो आपल्या मोठ्या भावाला एक असा प्रश्न विचारतो जो या संपूर्ण कथेचं सार आहे. आणि मग तो धाकटा हंस जे काही बोलतो, तो एक अतिशय महत्त्वाचा आणि आयुष्यभराचा धडा आहे. त्याचा संदेश अगदीच स्पष्ट आहे. ज्या ठिकाणी तुमच्या गुणांची कदर होत नाही, तिथे थांबण्यात काहीच अर्थ नाही. ती जागा सोडून निघून जाणं हेच खरं शहाणपण आहे. तो पुढे जाऊन अजून स्पष्ट करतो की या पर्वतावर नेमकं काय चुकतं. तो म्हणतो की इथे हुशार आणि मूर्ख, शूर आणि भित्रे या सगळ्यांना एकाच तराजूत तोललं जातं. इथे पारख करणारी दृष्टीच नाहीये. आणि शेवटी तो त्या जागेला तिचं खरं नाव देतो, भेद न जाणारा पर्वत. आणि तो एक ठाम निश्चय करतो की अशा ठिकाणी चांगल्या गुणी लोकांनी अजिबात थांबू नये. हे सत्य कळताच त्या दोन्ही सुवर्णहंसांनी तिथे एक क्षणही थांबणं योग्य समजलं नाही. ते तिथून उडाले आणि आपल्या मूळ ठिकाणी चित्तकूट पर्वतावर परत गेले. त्यांनी त्या वातावरणाचा त्याग केला जिथे त्यांच्या खऱ्या मूल्याला काहीच किंमत नव्हती. ही तर झाली हंसांची गोष्ट. पण त्या दुःखी साधकाचं काय? या प्राचीन कथेचा त्याच्या समस्येशी नेमका काय संबंध होता? चला आता ते पाहूया. कथा संपल्यावर गुरु एक मोठं रहस्य उलगडतात. ते सांगतात की त्या गोष्टीतला तो ज्ञानी मोठा हंस म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून ते स्वतः होते, आणि तो चौकस धाकटा हंस म्हणजे त्यांचाच प्रिय शिष्य आनंद होता. ही गोष्ट ऐकताच त्या साधकाच्या डोक्यात जणू काही प्रकाश पडला. त्याला एकदम उमगलं की दोष त्याचा नव्हता, तर त्या गावाचा होता. ते गाव म्हणजे जणू दुसरा भेद न जाणारा पर्वत होतं. हे ज्ञान मिळताच त्याचं दुःख, त्याचा सगळा गोंधळ क्षणात नाहीसा झाला. तर या बोधकथेतून आपला एक संकल्पना मिळते, भेदभाव न करणारं वातावरण म्हणजे अशी जागा जिथे उत्कृष्ट आणि सामान्य यांच्यात कोणताही फरक केला जात नाही. आणि यामुळे होतं काय,
तर खऱ्या गुणवत्तेचं अवमूल्यन होतं. म्हणजे बघा, यातून आपल्याला एक अत्यंत महत्वाचा धडा मिळतो. शहाणपण फक्त चांगले गुण स्वतःमध्ये आणण्यात नाही, तर त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे असं वातावरण निवडण्यात आहे जिथे त्या गुणांची कदर केली जाईल, जिथे त्यांना ओळखलं जाईल. आणि ही कथा जाता जाता आपल्या समोर एक खूप मोठा प्रश्न उभा करते. आपल्या आजूबाजूला, आपल्या कामाच्या ठिकाणी, आपल्या सोशल लाईफमध्ये किंवा अगदी ऑनलाईन जगात असे भेद न जाणणारे पर्वत आहेत का? अशी कोणती ठिकाणं आहेत जिथे खऱ्या गुणवत्तेला, खऱ्या कौशल्याला किंमत मिळत नाही? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?